रवी सरांच्या काढला आम्ही रवी सरांच्या काढले तर आत्ताशी आले आणि आमच्या फोनमध्ये काढत होतो. काजवा महोत्सव चालू आहे भंडारदाऱ्यामध्ये, त्यामुळे सगळे पर्यटक सगळे काजवेला पळतात आहेत आणि पर्यटक मला तर असं वाटतं फोटो काढायलाच पाहिजे. हा. फोटो याच्यासाठी काढावे लागतात की त्या आठवणी आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतात. आता या व्ह्यू मध्ये तुम्हाला आहे ना तिकडं एकदम खतरनाक मध्ये एकदम पाणी दिसतंय, तिकडं आपला सनसेट होतोय आणि ह्या इथं तुम्हाला दिसतंय का आपले टेंट लावलेले आहेत, इथं आहेत काही काही तिकडे आहेत. म्हणजे असं सुख हे आज आम्ही उपभोगणार आहे. असा जर व्ह्यू असेल आणि इथं जर असं टेंट असेल तर कोणाला राहायला आवडणार नाही. हे बघा असं व्ह्यू आहे. तर आता आम्ही आलोय भंडारदारा बीच वरती. हे बघा कशा लाट आहेत, एक नंबर. कोणते पाखरं? पण हे बघ हा व्ह्यू हे सगळेजण मिस करतात, एवढं खरं आहे. एक नंबर निसर्गरम्य म्हणजे नाद नाही करायचं, डायरेक्ट स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्ग सगळ्यांनी यायला पाहिजे ना. आणि सगळ्यांनी काय जे नाही आले ते आहे ना. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता खूप दिवस झाले असा व्लॉग असा पडला नव्हता, कारण की तुमच्यासाठी खास असं कंटेंट असं काही भेटत नव्हतं, कारण सर्चिंग रोज चालू होतं पण कंटेंट भेटत नव्हतं. माझी काही चूक नाही, कंटेंट चुकी आहे. काजवा महोत्सव चालू आहे भंडारदाऱ्यामध्ये, त्यामुळे सगळे पर्यटक सगळे काजवेला पळतात आहेत आणि पर्यटक आता या व्ह्यू मध्ये तुम्हाला आहे ना तिकडं एकदम खतरनाक मध्ये एकदम पाणी दिसतंय, तिकडं आपला सनसेट होतोय आणि ह्या इथं तुम्हाला दिसतंय का आपले टेंट लावलेले आहेत, इथं आहेत काही काही तिकडे आहेत. म्हणजे असं सुख हे आज आम्ही उपभोगणार आहे. आणि काय करतोय? काय करवंद इथं आलं नाही तर हे माकड जायला चालू झाले. हे बघा इथं आता हे बघा इथं बॅकपॅक पडल्यात, इथं स्पीकर आहे आणि आज रात्री फुल टू धिंगाणा असणार आहे. आज आपण काजवे बघणार आहे रात्री. या पूर्ण आपण जंगलमध्ये आपण आज जंगल ट्रेक करणार आहे. आल्या डोंगरची काळी मैना आली. खाऊ शकतो ताजा माली ताजा माल आहे मग येस येस. समजा चिक चिक जरा साईडला कर. नारचिकातच तर ताकद आहे ना त्या. अब्बास बेटा बहुत बढ़िया मुन्ना. चला आता आपण चाललो आहोत आपल्या टेंटकडे. फोटो जिकडं जाऊ तिकडं फोटो. काय एवढे फोटो आले, तुम्ही नेचर एन्जॉय करा, नेचर डोळ्यामध्ये भरा. हे यांचे फोटो काढून मेमरी भरत काय काहीच उपयोगाचं नाहीये. का सर काय वाटतंय? अरे मेंदूतल्या मला तर असं वाटतं. घेऊन जात्या. बरं का, मला तर असं वाटतं फोटो काढायलाच पाहिजे. हा. फोटो याच्यासाठी काढावे लागतात की त्या आठवणी आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतात. त्यासाठी आपल्याला फोटो काढायचे. तुम्ही फोटोबद्दल चांगलं बोलणारच, कारण की हे फोटोग्राफर आहेत. बिझनेसचं प्रमोशन माणूस कुठं पण करू शकतो. बघा हे बघा क्रिएटिव्हिटी बघा, क्रिएटिव्हिटी बघा. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. जबरदस्त. फक्त राजू, अरे राजू. एक नंबर निसर्गरम्य म्हणजे नाद नाही करायचं, डायरेक्ट स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्ग सगळ्यांनी यायला पाहिजे ना. आणि सगळ्यांनी काय जे नाही आले ते आहे ना. जे नाही बरं आले जो बरं 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 जे बरं जे आले नाही त्यांच्यासाठी एक संदेश. नगर जिल्ह्याचं स्वित्झर्लंड आहे. हे बघा कसं एकदम हे बघा, असलं अशी जिंदगी पाहिजे. आमच्या तिकडे टेंट आहे, त्यांच्या इकडे टेंट आहे, 4 जण मोजून मित्र आहेत. हे खास नाही खास असा व्ह्यू बघण्यासाठी आलेत आणि रात्री काजवे बघण्यासाठी आलेले आहेत. आणि जे पण हा म्हणून ट्रिपला ऐन वेळी दांडी मारतात ना, त्यांच्यासाठी तुम्ही ना हे आयुष्यातनं डायरेक्ट सगळं मिस करणार आहे. अरे पाखरं दिसले पाखरं. कोणते पाखरं? अरे जी काय गणगण चालले वर केव्हा वाजणं कोंबड्या पकडताय का? गोट्या. गोट्या. चल 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 गोट्या घ्या गोट्या. काय काय खेळायचं? राजा रंडी. कोणाचे फोटो? अरे फोटोग्राफरला फोटो घेऊन चालला. अरे ते काय मध्ये काढत होतो. रवी सरांच्या काढला आम्ही रवी सरांच्या काढले तर आत्ताशी आले आणि आमच्या फोनमध्ये काढत होतो. गडबड करू नका, गोंधळ करू नका. जाऊ दे आम जोगांचं काढू जाऊ दे. भाई भाई का प्यार नाही का? चल अरे
चला आता अशा पद्धतीने आम्ही जरा चेंज करून एकदम तुफान असे सरांसोबत एकदम खतरनाक फोटो काढलेले आहेत. आणि फोटो एवढे भारी आले आहेत, एकदम खतरनाक. सगळ्यांनी एकदम भारी भारी फोटो काढले. आणि आता आम्ही चाललोय आमच्या टेंट कडे. आता विचार बदलला का तुझा? कसा? विचारचा आनंद फक्त घ्यायचा तर आता आम्ही आलोय टेंट जवळ. अक्षय टेंट कसं आहे? एकदम क्वालिटी. एकदम क्वालिटी. कसं आहे? आतमध्ये गादीची सोय आहे, आतमध्ये काय आहे? गादी गादी. टॉयलेट मधले चपला आणलेले. अरे बाप. लावलेलं चपला वापरत असं 100 हे बघ, चपला बघ 100च घेतलं तिने आता. संगमनेर मध्ये 180 चपला आहे. लेडीज वाटतं. बर जाऊ द्या, थोडं पर्सनल व्हायला लागलं विषय. आपण आता मस्त खाली आता काय त्याला काय म्हणतात? तलाव, लेक लेक. नाही म्हणजे धरणाचं बॅक वॉटर आहे, तिकडे आपण जाणार आहे. आणि तिथं एकदम भारी भारी एकदम आपल्याला तुम्हाला व्ह्यू भेटणार आहे. एकदा व्ह्यू पण आहे, तो पण एन्जॉय करा. टाकला का तो एवढा? टाकायचं. तर ही आहे आमची आज रात्री झोपायची सोय. आणि या नेचर मध्ये वरून कधी पण बिबट्या येऊ शकतो, माहित नाही. रेंज आली. अरे वा 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 वा. आली आली आली. सगळ्या एवढा आनंद झाला सगळ्यात रेंज आली तर. नाखून से खुरेद खुरेद के निकालियो. हाँ बेटा. रेंज नाही पाहिजे. हे बघा सगळी खाली एकदम पूर्ण सगळ्या जमिनीवर पूर्ण ग्रास आहे. तिकडे थोडस तुम्हाला सुकलेली जमीन दिसते. बाकी इथून जी पूर्ण ग्रास चालू होती ती डायरेक्ट पाण्यापर्यंत ग्रास आहे. असा जर व्ह्यू असेल आणि इथं जर असं टेंट असेल तर कोणाला राहायला आवडणार नाही. हे बघा असं व्ह्यू आहे. त्यामुळं आयुष्यात फिरत राहा, आयुष्यामध्ये ट्रॅव्हल करत राहा, जेवढं होईल तेवढं ट्रॅव्हल करत राहा. फक्त पैसे उडवला ट्रॅव्हल होत नसतं, की त्यात प्रत्येक ट्रॅव्हलिंग मधनं आपण काही ना काहीतरी एक का होईना गोष्ट शिकत असतो. त्यामुळं फिरायला जग खूप मोठं आहे, फक्त फिरलं पाहिजे. तर आता आम्ही आलोय भंडारदारा बीच वरती. हे बघा कशा लाट आहेत, एक नंबर. सगळे आपण नुसते एक माणूस असं भेटले मला तो फोटो काय इथं बघ तेवढं एकच माणूस जास्त फोटो काढत नाही, बिचारा एन्जॉय करतोय. हा काय चालू आहे इकडे काय माहिती. असं चिल आहे, इतकं चिल आहे ना गार एकदम मस्त. हे असे आतरंगी मित्र असल्यावर आहे ना कुठं जायला पण भीती वाटते बरं का. ए सोडू का दोरी? काय चला तर अशा पद्धतीने आता आपण मस्त पैकी फायर कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. फक्त एवढाच विशेष आहे, तिकडे टेंट उडलं नाही पाहिजे. सगळीकडून दगड लावलेत, मध्ये एक फिश नेट टाकली आणि वरून सगळे वाळलेला काटा टाकलेत. सर सगळं धरणं असंच. त्याला थोडे टाक. नाकाम प्यार में खुश है ये हार में इन जैसा क्यों बनो. चिकन फ्राय. ओके चिकन फ्राय, चिकन फ्राय. हा भाऊ तिकडनं पार त्या तिकडनं डोंगरात इथपर्यंत आलाय आमच्यासाठी का चालत 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 चालत. हे पनीर. अरे पाणी पण गोळी ठेवू ना. तर आज आहे आमच्या रवी सरांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची पार्टी एकदम खुल्या मैदानात चालू आहे बघा. ओ सर हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. मारून नाही होणार रे. आज चंद्राचा उजेड आहे म्हणून काजू जास्त दिसत. चंद्राचा उजेड आहे ना, ते शेवटपर्यंत लक्षात ठेवा. तुमने कहा था साथ में हे जे आहे ना आम्ही हे आम्ही काय सांगत असतो. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही टेंट मध्ये आज झोपलो होतो. तर टेंट मधून बाहेरचा व्ह्यू कसा दिसतो माहितीये का? हे बघा असा.
सकाळी 6 वाजता बघा किती भारी दिसते. आणि याच बाकी सगळे झोपलेले आहेत. इकडं पण हे बघ हा व्ह्यू हे सगळेजण मिस करतात एवढं खरं आहे. एकदम म्हणजे धरणामधली सकाळ कशी असते तुम्ही बघू शकता. कारण हे जे तुम्हाला दिसतं ना सगळं हे पूर्ण धरण आहे. आणि अजून 1 महिन्यांनी पार इथपर्यंत पाणी असणार आहे, वरपर्यंत पाणी असणार आहे. त्यामुळं हा एक अनुभव आयुष्यामध्ये सगळ्यांनी अनुभवायलाच पाहिजे. तर अशाच सुंदर व्ह्यू सोबत आपण आजचा ब्लॉग इथं एंड करतोय. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.